डोकं आणखीन पण लय जास्त दुखत होतं, तरी पण खोटी स्माइल देऊन कुठे निघालो पुढे सांगतो. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय सह्याद्री. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन मिनी व्लॉग मध्ये. डोकं तर दुखत होतं. मित्र बोलला चाल तुला एका ठिकाणची लेमन टी पाजतो, 1 मिनिटात डोकं दुखणं थांबेल. म्हणलं चाल लगेच. लेमन टी तर टेस्टला भारी, पण डोकं दुखणं थांबतं का नाही बघू. मला आतापर्यंत कधी असं झालं नाही की कंटिन्यू 2 दिवस डोकं दुखलंय. मी आता रूमवर जातो आणि थोडंसं झोपतो. त्यानंतर मला एक काम आहे, मला मग तिकडे जायचंय. आणि मी ज्या कामासाठी आलो होतो तिकडेच मला रात्रीचे 8 वाजून गेले आणि इथनं फिनिक्स मॉल खूप जवळ आहे. म्हणलं मग आपण फिनिक्स मॉलला पण जाऊन येऊ. मी आता रामवाडीची मेट्रो पकडतो, तिथनं फिनिक्स मॉल फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. मी आता रामवाडीच्या मेट्रो स्टेशनला उतरलोय आणि इथनं फिनिक्स मॉल फक्त 10 ते 20 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर मी आता पाऊल यात्रा करत फिनिक्स मॉलला जातो. चला आता मी मध्ये जातो. मध्ये एंटर होताच एक ट्रक आहे आणि हा ट्रक स्टेनलेस स्टील पासून बनलेला आहे बरं का. आणि फिनिक्स मॉल तर बराच मोठा आहे. मी मागच्या वेळेस आलो तेव्हा मला तर समजलंच नव्हतं नेमकं बाहेर जायचं कुठून आहे. आणि ह्या वेळेस तसं काही होणार नाही, कारण मला आता सगळं माहिती आहे. आणि हा ट्री क्रिसमसच्या वेळेस लावला होता, हा आणखीन पण तसाच नाही, तर हे काढून लगेच दुसरा काहीतरी लावून देता. आणि इथला गेम झोन पण भरपूर मोठा आहे, पण मला आता लक्षात नाही नेमकं तो कोणत्या साईडला आहे. तर मी पहिले आता तिथं जातो आणि तुम्हाला पण दाखवतो. आणि इथे मला काय दिसलं थांबा, मी तुम्हाला दाखवतो. गाड्यांचे वेगवेगळ्या पार्ट पासून 2 रोबोट बनवले. रोबोट तर खरंच भारी आहे. तर मी आता गेम झोनला आलोय. मी मध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो कसं आहे. खेळणार तर मी एक पण गेम नाही, पण तरी म्हणलं आपण मॉलला आलोय तर जाऊन येऊ. हा कोणता गेम आहे, याचं नाव काय, कोणाला माहित असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि इथे कारचा गेम पण आहे, एकदम खरोखर वाटेल असे, कारण वरती स्टेअरिंग आणि खाली ब्रेक आणि एक्सिलेटर पण आहे. धूमची गाडी पण आहे रे बाबा. आणि मी फिनिक्स मॉलला जेव्हा पहिल्यांदा आलो होतो तेव्हा मी काही फोटो पण काढले होते. ते मी इंस्टाग्रामवर पोस्ट पण केले. ते मी कुठं काढले होते तुम्हाला दाखवतो. या ट्रक जवळ मी फोटो काढले होते, ते मी इंस्टाग्रामवर पोस्ट पण केले. तुम्ही जाऊन नक्की चेक करा. तर चला आता मी मेट्रो स्टेशनला जातो, कारण लास्ट मेट्रो 11ला ना, आता 10:30 झाले. मला तिथे जाऊ तर 10-20 मिनिटं तरी लागलच. तर मी पाऊल यात्रा करत मेट्रो स्टेशनला जातो. आता मी तुम्हाला एक जादू दाखवतो. खुलजा सिमसिम बघितलं का, मला पण थोडीफार जादू येते. मला पुण्याला येऊन एवढे दिवस झाले, आज मी पहिल्यांदा एवढी खाली मेट्रो बघितली आणि पहिल्यांदा एवढं लवकर बसायला जागा भेटली. तर मी आता आरामात बसून जाणार. आजचा मिनी ब्लॉग मी याच ठिकाणी एंड करतोय. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये.